जर्मन ऑडियन्सला फार क्युरिओसिटी होती आणि ते सबटायटल्सनी सोबत फिल्म पाहतात. तर ते सबटायटल्स वाचून त्यांना जर फिल्म जर एवढी टच झाली असेल, तेव्हा मला वाटलं की ही फिल्म किती ऑडियन्सला टच होईल आणि ते आता कळेल कदाचित. आणि मग ती पहिल्या स्क्रीनिंगनंतर दुसरं स्क्रीनिंग, तिसरं स्क्रीनिंग आमचं हाऊसफुल तिकीटच भेटेना. अवॉर्ड्स भेटला, पण अवॉर्ड्सपेक्षा जे ऑडियन्सचे रिएक्शन आहे त्याच्यामध्ये जी मजा आहे, त्याच्यासोबत बोलण्यामध्ये खूप अतिशय मजा आली. आत्ता माझ्यासोबत आहे घात सिनेमाचे दिग्दर्शक छत्रपाल निनावे सर. नमस्कार सर, तुमचं माय महानगर मानिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. हा जो घात हा सिनेमा आहे तो बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिवलपर्यंत पोहोचला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेत. एकंदरीत एक दिग्दर्शक म्हणून तुमची भावना काय? तर मागच्या वर्षी 2023ला ही फिल्म बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला पॅनोरामा सेक्शनला होती. तो तेव्हाचा जो माझा एक्सपिरियन्स आहे तो एकदमच युनिक होता आणि एकदमच अमेझिंग होता. म्हणजे पुष्कळ स्ट्रगलनंतर ही फिल्म आम्ही बर्लिनला घेऊन गेलो. 2021 साली पहिलं इन्व्हिटेशन आलं, पण पुष्कळ साऱ्या कारणामुळे ही फिल्म जाऊ शकली नाही. 2023ला त्यांनी परत इन्व्हिटेशन दिलं आणि ही खूप मोठी गोष्ट होती. युजली असं होत नाही. मीनाक्षी शेडे ज्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या साऊथ एशिया क्युरेटर आहेत, ते म्हणतात की त्याच्या 27 वर्षाच्या करिअरमध्ये असं पहिल्यांदा होतं की एका फिल्मला दोनदा एक फेस्टिवलनी बोलवलं, जी पहिल्या वेळेला जाऊ शकली नव्हती. युजली पहिल्या वेळेला नाही जाऊ शकली. युजली फार खूप कॉम्पिटेटिव्ह असतं आणि मोठे मोठे दिग्गज डायरेक्टर्स आणि त्यांच्या फिल्म्स येतात. तर तिथे गेल्यानंतर जेव्हा आमचं प्रीमियर झालं फर्स्ट टाईम, जेव्हा 800 सीटर एक नावाचं झू पॅलास्ट नावाचं एक थिएटर होतं, त्या थिएटरमध्ये पहिल्या 2 रो अशा थोड्या सोडल्या, अशा एकदम जिथे असं पाहावं लागतं, पूर्ण थिएटर भरलं होतं. आणि म्हणजे शो झाला आणि शो झाल्यानंतर युजली 50 ते 60% लोकं क्वेश्चन आन्सरसाठी राहतात. प्रत्येक फेस्टिवलमध्ये क्वेश्चन आन्सर फिल्मनंतर होतो. पण 90% जवळपास लोक थांबले आणि इतके प्रश्न थांबेच ना. शेवटी थिएटर मॅनेजरला मला येऊन सांगावं लागलं की प्लीज यू हॅव टू वॅकेट दिस थिएटर बिकॉज वी हॅव टू क्लोज इट डाऊन. खूप रात्र झाली आहे. मग आम्ही बाहेर जाऊन पण 1-2 तास आमचं म्हणजे प्रश्न येतच होते. इतका म्हणजे त्यांना खूप क्युरिओसिटी. आणि ते सगळं मोस्टली जर्मन ऑडियन्स, मराठी ऑडियन्स पण होता. काय छोटासा एक मराठी तिथे जो काम करतो तो होता, पण जर्मन ऑडियन्सला फार क्युरिओसिटी होती आणि ते सबटायटल्सनी सोबत फिल्म पाहतात. तर ते सबटायटल्स वाचून त्यांना जर फिल्म जर एवढी टच झाली असेल, तेव्हा मला वाटलं की ही फिल्म किती ऑडियन्सला टच होईल आणि ते आता कळेल कदाचित. आणि मग ती पहिल्या स्क्रीनिंगनंतर दुसरं स्क्रीनिंग, तिसरं स्क्रीनिंग आमचं हाऊसफुल तिकीटच भेटेना. ते तिकीट घ्यावं लागायचं. म्हणजे मामीला कसा पास असतो मुंबई फिल्म फेस्टिवलला, तुम्ही कोणतीही फिल्म पाहू शकता, तसं नसतं. 15 युरोचं तिकीट असतं आणि ते प्रत्येक म्हणजे हाऊसफुल झाला होता शो. आणि फायनल शो जो होता त्याला एकदम स्टँडिंग ओवेशन, सगळे ऑडियन्स उभे राहून टाळ्या वगैरे वाजवल्या. तर एकदम आणि बर्लिनचा ऑडियन्स असा आहे ना, खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. म्हणजे पुष्कळ अशा मराठी ऑडियन्स आहे, सरळ जे आहे ते मनात सांगून देतो, म्हणजे असं काही ठेवत नाही. आणि एका जर्मन बाईने येऊन मला सांगितलं की तिच्यासाठी फेस्टिवलची सगळ्यात बेस्ट फिल्म आहे. खूप चांगला म्हणजे अतिशय हे होता. एक माणूस मला येऊन भेटला. तो म्हणाला की जेव्हा बर्लिन जेव्हा रशियन ऑक्युपेशनच्या खाली होतं, तेव्हा मी गुरिल्ला होतो, जसं माझं एक कॅरेक्टर आहे. तर म्हणे मला खूप वाटलं आणि ही फिल्म तू जर्मनीमध्ये पण रिलीज कर. आता ते पाहतो आहे आम्ही कसं होऊ शकतं. आणि मग एक माणूस मला भेटला. तो म्हणाला की तुम्ही माझ्यासोबत बिअर प्याल का? आणि खूप रात्र झाली होती. मी म्हटलं ठीक आहे. मग आम्ही एकटेच फिरत होतो. तो मला भीती वाटायला लागली. म्हटलं हा माणूस काय करतो की काय. तर शेवटी आम्हाला बार भेटला. आम्ही बसलो, बिअर पिली. तर तो माणूस नंदुरबारमध्ये, ॲक्च्युली ही ईस्ट विदर्भातली फिल्म आहे, पण तो माणूस नंदुरबारमध्ये 90sमध्ये 80sमध्ये येऊन त्यांनी रिसर्च स्कॉलरचं काम केलं आहे. तर तो आणि 5 वर्ष तो बाईक घेऊन पूर्ण भारतभर फिरला आहे. तो इतका प्रेमात झाला फिल्मच्या. तो म्हणाला की इतकी ऑथेंटिकली मला वाटलंच नव्हतं कोणी फिल्म सांगू शकेल, ही गोष्ट सांगू शकेल आणि मी हे जगलो आहे. जरी जर्मन माणूस भारतात म्हणून जगलो आहे, पण हे खूपच अमेझिंग होतं. आणि त्यांनी मला अजूनही तो मला मेल्स लिहितो. त्यांनी आपल्या बायकोला आणलं होतं सोबत. म्हणजे बायकोला आणलं की तिला सिनेमा आवडत नाही, कुठलेच नाही आवडत. तिला म्हटलं बस माझ्यासोबत, मला हा खूप पाहायचा आहे कारण व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. तर तिलासुद्धा आवडला म्हणाला तो. तर हे सगळे जे रिस्पॉन्सेस होते इतके अमेझिंग होते आणि म्हणजे खूपच अमेझिंग. म्हणजे काय अवॉर्ड्स भेटला, पण अवॉर्ड्सपेक्षा जे ऑडियन्सचे रिएक्शन आहे त्याच्यामध्ये जी मजा आहे, त्याच्यासोबत बोलण्यामध्ये खूप अतिशय मजा आली. घात नावातच असा थ्रिल आहे. तर हा घात चित्रपट करण्यामागे नेमकी थॉट प्रोसेस काय होती? तर मला एक ईस्ट विदर्भातली ऑथेंटिक जमिनीवरची स्टोरी सांगायची होती, बस एवढंच डोक्यामध्ये होतं. आणि मला जंगल खूप आवडतात, त्याच्यामुळे जंगलात स्टोरी सांगायची होती. आता ज्या भागातली स्टोरी आहे तिथे माझे पूर्वज होते.
गोंदिया इटियाडो म्हणजे त्याच्या जवळच आमचं एक गाव आहे, तिथनं आम्ही आलो आहे. तर त्या भागातली स्टोरी सांगायची होती, हा एवढं डोक्यामध्ये होतं. आणि मग ती स्टोरी सांगताना आणि थ्रिलर इंटरेस्टिंग सांगायची होती, म्हणजे अशी बोरिंग ड्रामा नव्हता करायचा, इंटरेस्टिंग सांगायची होती. तर मी म्हटलं की तेव्हा ही घाट फिल्मचा आयडिया माझ्या डोक्यामध्ये आली. आणि तिथे कसं आहे ना, त्या जंगलामध्ये किंवा त्या भागामध्ये वाईल्डलाईफ तुमचा घात करू शकतात किंवा एक बंदूकवाला माणूस पण तुमचा घात करू शकतो. तर त्या आहे ना, ते टायटल आलं, तर मग त्यांना कॉन्सेप्ट आला, मग हळूहळू स्टोरी डेव्हलप होत गेल्या आणि मग हा थरारपट बनला. हा चित्रपट करताना काही असे अनुभव किंवा असे खूप सारे चॅलेंजेस आले का? ह्या सिनेमाची पुष्कळ ऑडियन्सला आय डोंट नो माहीत असेल की नाही, म्हणजे हा सिनेमाचं अतिशय चॅलेंजेस. आम्ही शॉर्ट फिल्मपासून सुरू केलं होतं आणि ती शॉर्ट फिल्मपासून फीचर फिल्म बनेपर्यंत एक स्ट्रगल वेगळा, त्या फीचर फिल्मला बनवायचं स्ट्रगल वेगळं, प्रोड्युसर भेटणं वेगळं त्याचं. आणि म्हणजे इट्स लाईक म्हणजे माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत मी याच्यापेक्षा कठीण काम केलेलं नाही आहे. आणि या फिल्मला मी आता ऑडियन्सपर्यंत घेऊन येतो आहे. खरोखर याच्यातलं किती माझ्या हातात होतं आणि किती नशिबाच्या हात होतं मला माहिती नाही. कित्येक वेळेला ही फिल्म बंद झाली होती. जेव्हा मी सांगितलं 2021ला ती बर्लिनला सिलेक्ट झाली होती, तेव्हा ती भारतात बंद होणार होती, अशा परिस्थितीत होती. म्हणून ती बर्लिनला जाऊ शकली नाही. तर म्हणण्याचा अर्थ असा की जेही झालं त्याच्यामागे जेही कारण त्याच्या जाण्यात काही अर्थ नाही आहे. ती गोष्ट आता पास झालेली आहे आणि ऑनलाईन इंटरनेटवर पुष्कळ काही गोष्टी होत्या, तर तिथनं कळू शकते. पण म्हणण्याचा अर्थ असा आहे की खूप जास्ती स्ट्रगल झाला, म्हणजे जरूरतपेक्षा जास्ती झाला. माझा एक को आर्टिस्ट आहे, म्हणजे धनंजय, जो फिल्मचा वन ऑफ द लीड आहे, तो मला म्हणायचा, म्हणे दादा इतकं प्रत्येक फिल्म मला एवढं स्ट्रगल होतं का? तो इतका घाबरला आहे की त्याला, पण खूप स्ट्रगल झाला. बरं, चित्रपटाचा ट्रेलर तर आज आलाच आहे, प्रदर्शित झाला आहे. खूप मस्त ट्रेलर आहे आणि त्या ट्रेलरमधूनच आम्ही बघतोय की ती जी BGM आहे, जी म्युझिक आहे, खूपच कमाल आहे. तर त्या म्युझिकबद्दल काय सांगाल? हां, हे मी आवर्जून सांगावंसं वाटतं की ही जी BGM जी आहे, हे आम्ही ट्रेलरसाठी बनवलं, कारण आम्हाला ट्रेलरचं कम्युनिकेशन वेगळं असतं. पण फिल्ममध्ये वेगळ्या टाईपचं म्युझिक आहे. तर फिल्ममधलं म्युझिक केलं आहे मधुर पडवलनी. मधुर पडवलच्या म्युझिक रूममध्ये जगातल्या, भारतातल्या आणि प्रत्येकातल्या एकदम कोपऱ्यातल्या ट्रायबल, ट्रॅडिशनल इन्स्ट्रुमेंट, हजार एक इन्स्ट्रुमेंट जे आपण कधी पाहिलेही नसतील. तर मी माझं ब्रीफ त्याला क्लिअर होतं की मला असं म्युझिक पाहिजे जे अगदी ट्रायबल आहे. तर हे जे ट्रेलरचं म्युझिक आहे, हे ट्रेलर पर्पजने आम्ही केलं की त्यांना, प्रोड्युसरना जसा हवा होता तसं आम्ही बनवलं. पण फिल्मचं जे म्युझिक आहे ते अतिशय ट्रायबल स्टाईलचं असणार आहे. त्याच्यामध्ये माझे इन्स्ट्रक्शन व्हेरी क्लिअर होते की ट्रायबल इन्स्ट्रुमेंट वापरूनच झालं पाहिजे आणि दॅट विल बी अ डिफरंट एक्सपिरियन्स. पण आम्हाला तो वाटला की ट्रेलरमध्ये आम्ही दुसऱ्या पद्धतीने कम्युनिकेट करायला पाहिजे, थोडासा ऑडियन्स फ्रेंडली. कारण इथे जेव्हा फिल्म पाहाल तेव्हा तुम्हाला ते म्युझिक अंगावर येणार आहे. या नक्षलवाद भागात म्हणजे जंगलामध्ये या सिनेमाचं शूटिंग पार पडले. ॲज अ डिरेक्टर म्हणून एखादा म्हणजे चॅलेंजिंग आलं आहे तो सीन शूट करण्यासाठी, तर एखादा अनुभव शेअर कराल? म्हणजे अनुभव असा आहे की आम्ही जेव्हा वर्कशॉपला गेलो होतो, मला बहुतेक सुरुचीने सांगितलं असणार आहे, पण वर्कशॉपला आम्ही गेलो होतो. आम्हाला ना, सुरुची ठाण्यातली आहे, मुंबईची आहे. म्हटलं हिला जर एक आदिवासी यंग पोरीचा कॅरेक्टर करायचा आहे, तर तिला तो एक्सपिरियन्स घेता आला पाहिजे. तर आम्ही विचार केला, यार आम्ही जवळपासचे गावं पाहिले. म्हटलं पण ते गाव भेटत नव्हतं. मग एक गाव भेटलं, ते ॲक्च्युली अशा भागात आहे की जिथे नक्षलाइट्स आहेत, म्हणजे पोलीस जात नाही. ठीक आहे. तर आम्ही धाडस केलं, मी, सुरुची, किमया माझी असिस्टंट, कॉस्ट्युम डिझायनर ती उत्पला आणि माझा AD प्रशांत, आणि आम्ही सगळे जंगलामध्ये गेलो. आणि जाताना आम्हाला जळलेल्या गाड्या दिसल्या, रेड बॅनर्स दिसले, थ्रेटेन की हा आणि त्याच्यानंतर तिथल्या पोलीस चौक्या फार वेगळ्या आहेत. तिथल्या पोलीस चौक्या मोठ्या किल्ल्यासारख्या पोलीस चौक्या आहेत, कारण केव्हाही ॲम्बुश होऊ शकतो. तर त्या पोलिसाला गाडी थांबून आमची रेग्युलर चेकिंग करत करत आम्ही पोचलो, एकदम घनदाट जंगलात पोचलो. मग तिथे गाडीवाले आमचे होते, ते 2 जीपवाले म्हणाले की आम्ही इथनं जाऊ शकत नाही, कारण रस्ता खूप खराब आहे, आमच्या गाड्या खराब होतील. म्हटलं ओके थांबा. आम्ही तिथनं पायी निघालो आणि पायी जाता जाता म्हणजे ती त्याला झाडीपट्टी म्हणतात. त्याला झाडी म्हणण्याचा अर्थ की ती खूप चांगला माझ्या केसांसारखं असं एकदम झाड, एकदम घट्ट असं ते जंगल असतं. 6 फुटावरचं दिसत नाही, वाघ आहे की नक्षलाईट आहे की कोण आहे अजून. तर म्हणजे तो एकदम रिस्की एरिया होता. आम्ही पायवाट भेटली होती आम्हाला, पण आजूबाजूला तर पूर्ण घनदाट जंगल होतं. म्हणजे
तर आम्ही त्या जंगलातनं आम्ही सगळे जात होतो. शेवटी गावात पोचलो. गावात पोचल्यानंतर एकदम युनिक एक्सपिरियन्स झाला. असं गाव जिथे इलेक्ट्रिसिटी नाही आहे, अशा ट्रायबल आदिवासी गावात आम्ही पोचलो आणि त्यांचं आदरातिथ्य एकदम अमेझिंग होतं. त्यांनी ज्या टाईपनी आम्हाला ट्रीट केलं की खरंच परत जावं असं वाटतं. म्हणजे माणसं किती मोठ्या हृदयाची असू शकतात. म्हणजे आपल्याला वाटेल ते गरीब असतील, पण किती त्यांचं काय आमचं तिथे. मग या सगळ्यांना सुरुचीनी त्या ट्रायबल बायांशी बोलली. खूप मस्त वेळ गेला. आणि जेव्हा मी वापस निघालो जायला आणि वापस जाताना आमचे ड्रायव्हर्स गावाजवळ येऊन पोचले. म्हटलं तुम्ही कसे आले? तुम्ही तर नाही म्हणत होते ना ट्रॅव्हल. म्हणजे आम्ही इतका घाबरलो जंगलामध्ये एकटं राहून. म्हणजे एक तर प्राणी येतो की काय, नक्षलाईट येतो की काय, पोलीसवाला येतो, आम्हाला कोण गोळी मारतो ते सांगते. त्यामुळे आम्ही इथे आलो. म्हणे ते ऑफ रोडिंग करून त्यांच्या जीप्सनी आमच्यापर्यंत शेवटी पोचले होते. तर तो खूपच थरारक होता. आणि मग तिथनं आम्ही टिपागडला गेलो. मग टिपागड हा पहाडावर आहे आणि पहाडावर एक तलाव आहे. व्हेरी फेमस लोकेशन. आणि तिथे गोंडराजाचा किल्ला आहे. तो पूर्ण एरियावर नजर ठेवणारा तो तलवारखाना गोंडराजाचा तो आहे. तर तिथे आम्ही जेव्हा पोचलो ते मला सगळं लोकेशन पाहायचं होतं, कारण मी ते लिहिलं होतं ॲज अ रायटर म्हणून. ऐकून मला रिअल लोकेशन पाहायचा मौका भेटत होता. मी म्हटलं मी सोडू शकत नाही. वर जाताना कुत्रा आमच्यासोबत होता. आणि जेव्हा आम्ही खाली येत होतो तो कुत्र्याचं जे बिहेवियर होतं, तर मला ते कळलं, कारण मला वाईल्ड लाईफचं खूप हे आहे. तर मला माहिती आहे की कुत्रा आहे असा वागतोय म्हणजे काहीतरी प्राणी असणार. मी सगळ्यांना म्हटलं तुम्ही सगळे सोबत राहा. आणि जेव्हा मी टिपागडच्या खाली उतरलो आणि तेव्हा तिथे आम्हाला आमचा पाठलाग बिबट करत होता, एक लेपर्ड करत होता. सो हे सगळे एक्सपिरियन्स अतिशय थरारक होते. म्हणजे या फिल्ममध्ये थरारक एक्सपिरियन्स इतके आहेत, मी तुम्हाला म्हणजे तुमचा वेळ संपून देईल. माझ्या साऊंड डिझायनर जेव्हा साऊंड रेकॉर्ड करायला गेले त्यांना वास यायला लागला. तर जेव्हा वास यायला लागला तेव्हा ते पळून गाडीमध्ये येऊन बसलं, तर वाघ तिथे उभा होता. त्या वाघाच्या जे माशा असतात किंवा त्याच्यामुळे तो वास येत होता. तर त्यांनी म्हणजे ते सेशनच कॅन्सल केलं. तो जंगलात पाय ठेवायलाच तयार झाला नव्हता. असे कित्येक एक्सपिरियन्स आहेत. जितेंद्र त्या दिवशी म्हणत होता की एक लाईटमॅनला खाल्लेलं हरीण दिसलं. तो रात्री पळून आला आणि मग ते रात्री आम्हाला तिथनं लोकेशनवर रेस्क्यू करावं लागलं. आम्ही बोटीनी बसून लोकेशनवर पोचायचो. ते गाढवी नावाची नदी आहे, ती थांबून इटियाटो डॅम बांधला आहे. तर सगळे ते पहाड आणि गावं पाण्यामध्ये डुबून आता ते जे पहाडाचे टोक आहेत ते आयलंड झालेले आहेत. तर ते आम्ही आयलंडवर जाऊन शूटिंग करायचो. आमचं कॅरेक्टर जे पेरकू तुमचं शूट झालं असेल ते कॅरेक्टर तिथेच आहे. पेरकूचं किती वर्कशॉप ते सांगितलं असेल एक्सपिरियन्स. त्यामुळे याच्यामध्ये आहेच आहे इतका ॲडव्हेंचर. पण त्रासही खूप होतो. असं आपल्याला ॲडव्हेंचर सांगताना चांगलं वाटतं, पण काम करताना इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग, व्हेरी टफ. घात हा सिनेमा प्रचंड गाजेलच, यात काही शंकाच नाही. पण इथून पुढचे असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट आम्हाला पाहायला मिळतील का तुमचे? डेफिनेटली पाहायला मिळतील. जर घात सिनेमा चालला तर घातसारख्या पुष्कळ सिनेमांना मार्ग भेटेल. हे तर प्रत्येक होतं, म्हणजे हा घातच नाही, कुठलाही असो. एखादा सिनेमा चालला की त्या दाटणी आपल्या इथे बिझनेसची मेंटॅलिटी कशी आहे, आपण ट्रेंड फॉलो करतो. ठीक आहे, आपण ट्रेंड ब्रेकर नाही आहोत. भारतीय माणूस हा हिंमत करून नवीन गोष्ट करण्यामध्ये थोडासा हे करतो, पण जी एकदा सक्सेस झाली तर त्याला आपण फॉलो करणारे नेहमीच आहोत. म्हणून आपल्याकडे एक पॅटर्नचा सिनेमा चालला आहे तर मग त्याच्यामध्ये लाईनच लागते. ठीक आहे, पण आता हा घात तसा त्यापैकी वेगळा आहे. पण जर घात चालला तर वेगळ्या धाटणीच्या सिनेमांना डेफिनेटली वाव भेटेल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? हा सिनेमा जरूर तुम्ही थिएटरमध्ये पहा. जर ट्रेलर आवडला असेल तर, म्हणजे त्या सिनेमाचं जर ट्रेलर तुम्हाला आवडलं असेल तर हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्येच पाहावा. OTTवर वाट पाहू नये, मोबाईलवर पाहू नये. कारण 3 कारणं देतो. एक तर या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी, या सिनेमाचं लोकेशन्स इतके अमेझिंग आहेत आणि उदितची सिनेमॅटोग्राफी इतकी अमेझिंग आहे की, आणि त्याच्यानंतर याचं साऊंड डिझायनिंग जे केलं आहे ते बाहुबलीच्या साऊंड डिझायनरनी मनोज गोस्वामीनी केलेलं आहे. त्यांनी फीज कमी घेऊन हे केलेलं आहे आणि त्यांनी इतकं बारीक साऊंड डिझाईन केलेलं आणि म्युझिक, ट्रायबल म्युझिक जे मधुरनी केलेलं आहे. या 3 गोष्टी तुम्हाला जिथे तुम्ही सिनेमा पाहाल तिथनं उचलून 2 तासासाठी ईस्ट विदर्भामधले तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि ते कास्टिंग आणि ॲक्टर्सचा परफॉर्मन्स, 2 तास तुम्हाला तुमच्या दुनियेतनं दूर जायचा हा प्रवास तुम्ही थिएटरमध्येच करू शकता. OTTमध्ये ऑब्व्हियसली स्टोरी तुम्हाला आवडेलच, पण हा जो एक्सपिरियन्स ज्याला म्हणतात इमर्सिव्ह एक्सपिरियन्स, हा थिएटरमध्येच घातबद्दल येणार आहे. ॲटलिस्ट म्हणजे एवढं तर मी सांगू शकतो. त्यामुळे हा एक्सपिरियन्स मिस करू नका. नाही आवडला नाही सिनेमा, शिवाय त्या डायरेक्टरला, मी खायला तयार आहे. आणि जर आवडलं तर 4 लोकांना सांगासुद्धा. एवढंच मी माझ्या ऑडियन्सला म्हणेन. नक्कीच सर, तुमच्याशी बोलून खूप खूप छान वाटलंय. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि या चित्रपटासाठी
चित्रपटासाठी देखील खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू चला मी निघतो मला